पाणी बचत ही आता काळाची गरज बनली आहे. कडक उन्हाळ्याच्या झळा लागल्या आणि पाणी टंचाई जाणवू लागली की माणसाला आठवण होते ती पाणी बचतीची. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणतो, पण ते कितपत मानतो? मंडळी, आज देशाच्या अर्ध्यापेक्षा जास्त भागात दुष्काळाचे सावट पसरले आहे. इंडियन मेट डिपार्टमेंटच्या सर्व्हेनुसार 546 जिल्हे दुष्काळाशी सामना करत आणि त्यापैकी 98 जिल्ह्यांमध्ये एक्स्ट्रीम लेवलची पाणी टंचाई आहे. याची सर्वाधिक झळ सोसत आहे ते म्हणजे कर्नाटक राज्यातील बँगलोर शहर. शहरातील विहिरी आटल्या आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त बोर कोरडे पडले आहेत, नळांना पाणी येत नाही, जलाशयाचे साठे कमी होत चालले आहेत. असं भयंकर पाणी टंचाईचं संकट एक बँगलोरवरती ओढवलेलं आहे. पावसाची अनियमितता, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणात सतत होणारे बदल, त्याचप्रमाणे वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण, या बऱ्याच गोष्टींमुळे जलाशयांचे प्रदूषण वाढले आहे. त्यामधील पाणी वापरासाठी योग्य राहिलेले नाही. त्याचप्रमाणे अकार्यक्षम शेती पद्धती आणि त्यासाठी होणारा पाण्याचा उपसा, अशा बऱ्याच गोष्टींमुळे हे पाणी टंचाईचे भीषण वास्तव आपल्या समोर आहे. पाणी टंचाईच्या या भीषण संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पाण्याचा जपून वापर करायला हवा. अगदी साध्या, सरळ आणि काही प्रॅक्टिकल सवयी जर तुम्ही स्वतःला लावल्या तर प्रति व्यक्ती तुम्ही शेकडो लिटर पाणी वाचवू शकता. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही आपल्या घरातल्या बेसिन मधलं, सिंक मधल्या नळांचं प्रेशर कमी करून ठेवा. त्यामुळे बरंच वायाला जाणारं पाणी वाचेल आणि तुमचं कामही व्यवस्थित होईल. त्याचप्रमाणे बऱ्याच घरी नळातून थेंब थेंब पाणी गळत असतं. अशा नळांची त्वरित दुरुस्ती करा, कारण या क्षुल्लक वाटणाऱ्या गळतीतून संपूर्ण दिवसभरात कितीतरी लिटर्स पाणी वायाला जात असतं. अंघोळीसाठी जर तुम्ही शॉवरचा वापर करत असाल तर त्याचा टाइम कमी करा किंवा मग बादली आणि मगाचा वापर करा. आपले सगळ्यांचे आवडते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही एकदा सांगितलं होतं की ते अंघोळीसाठी फक्त 1 बादली पाण्याचा वापर करतात. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो. जेव्हा आपण सोलर वॉटर हीटर वापरतो तेव्हा ऍक्च्युअल गरम पाणी येण्यापूर्वी 1-2 बादल्या थंड पाणी येत असतं. हे थंड पाणी तुम्ही फेकून न देता साठवून इतर कामांसाठी वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला बाथरूम मध्ये 1-2 बादल्या जास्त ठेवाव्या लागतील किंवा अशा प्रकारचं स्टोरेज तुम्ही यूज करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंक मध्ये ब्रश करताना, दाढी करताना किंवा भांडे धुताना आवश्यक असेल तेव्हाच नळ चालू करा किंवा मग भांड्यामध्ये पाणी घ्या. बाहेरून आल्यानंतर जर नळाखाली हातपाय धुतले तर अर्धी बादली पाणी वायाला जाते. तेच आपण जर मगाचा वापर केला तर जास्त पाणी लागत नाही. वाहत्या नळाखाली कपडे किंवा भांडे न धुता तुम्ही बादलीचा वापर करा, त्यामुळे वाया जाणारं बरंच पाणी वाचेल. गाडी धुण्यासाठीही बरेच पाणी वायाला जाते. जर पाईपने गाडी न धुता बादलीत पाणी घेतले तर 100 लिटर पर्यंत पाणी तुम्ही वाचवू शकता. छतावरची टाकी भरून वाहिल्याने बरंच पाणी वायाला जातं. त्याला आळा घालण्यासाठी तुम्ही सेन्सर असलेले पंप वापरू शकता. त्यामुळे पाण्याचीही बचत होईल आणि विजेचीही बचत होईल. बरं, या झाल्या गोष्टी पाणी बचतीच्या. यापुढे जाऊन मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्यामुळे आपण सांडपाण्याचा पुनर्वापर म्हणजेच रियूज करू शकतो. हे समजण्याआधी आपल्याला सांडपाण्याचे 2 प्रकार समजावे लागतील. एक ग्रे वॉटर आणि दुसरं ब्लॅक वॉटर. ग्रे वॉटर जे तुमच्या सिंक मधून, वॉशिंग मशीन मधून, अंघोळीच्या बाथरूम मधून बाहेर पडतं ते पाणी, आणि ब्लॅक वॉटर म्हणजे तुमच्या टॉयलेट मधून बाहेर पडणारं पाणी. आता जे हे ग्रे वॉटर आहे ते ऍक्च्युली खराब नसतं, त्यामध्ये थोडाफार साबण तर मिसळलेला असतो. हे पाणी आपण सहज रीतीने रियूज करू शकतो. सगळ्यात पहिलं मी बोलणार आहे ते म्हणजे एकदम स्वच्छ ग्रे वॉटरवर, जे तुमच्या एसीच्या आउटलेट मधून बाहेर पडतं. एसीच्या आउटलेट म्हणजेच त्या पाईप खाली जर तुम्ही बकेट ठेवली तर 5 ते 10 लिटर पाणी तुम्हाला कडक उन्हाळ्यामध्ये वापरायला मिळेल. हे पाणी तुम्ही फरशी पुसण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी वापरू शकता. दुसऱ्या नंबरवरती आहे आरओ फिल्टर, जे की जवळजवळ 75% पाणी बाहेर सोडत असतो. हेच पाणी तुम्ही बादलीत जमा करून कपडे धुण्यासाठी किंवा फरशी पुसण्यासाठी वापरू शकता. ही जी वॉशिंग मशीनची आयडिया आहे ना, ती खूप लोकप्रिय झाली होती, ज्यामध्ये आरओचं आउटर पाणी डायरेक्ट वॉशिंग मशीन मध्ये सोडण्यात आलं आहे. तिसरं म्हणजे वॉशिंग मशीन मधून बाहेर पडणारं वेस्ट पाणी. वॉशिंग मशीनच्या दुसऱ्या सायकलला जे पाणी बाहेर पडतं
ते पाणी तुम्ही बाल्कनी किंवा पार्किंग धुण्यासाठी वापरू शकता. तसेच हे पाणी झाडांनाही देऊ शकता. फक्त तुम्हाला त्यामध्ये ब्लीच किंवा इतर केमिकल नसतील याची काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे सिंक मधील, अंघोळीच्या बाथरूम मधील सांडपाणी तुम्ही बिनधास्त झाडांना सोडून द्या. भांडे धुताना सांडपाणी असं एका बादलीत जमा करा आणि झाडांना द्या किंवा अंगणात सडा टाकण्यासाठी त्याचा वापर करा. जर तुम्ही स्वतःचे घर बनवत असाल तर असं डबल भांड्यावालं सिंक तुम्ही बसून घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला खरकट पाणी एकीकडे आणि साबणचे पाणी एकीकडे जमा करता येईल आणि त्याचा अगदी व्यवस्थित रीतीने पुनर्वापर करता येईल. जे लोक बिल्डिंग मध्ये राहतात त्यांच्यासाठी हे ग्रे वॉटर जमा करणं थोडं चॅलेंज आहे, कारण ते ड्रेनेज मध्ये सोडून दिलेलं असतं. पण आरओ, वॉशिंग मशीन, एसी मधून बाहेर पडणारं पाणी तुम्ही नक्कीच रियूज करू शकता. ओव्हरऑल बघितलं तर खूप सारं पाणी आपण रियूज करू शकतो, पण ते ऍक्च्युअल मध्ये करत नाही आणि ड्रेनेज मध्ये सोडून देतो. खरं तर या गोष्टी सर्वांना माहिती असतात, पण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्या साफ विसरतो. आपल्या कित्येक मैत्रिणी ज्यांच्या दारात नळ आहे, त्या नळाला पाणी आलं की पहिलं कालचं म्हणजे शिळं झालेलं पाणी फेकून देतात. पाणी खरंच शिळं होतं का? तसं असेल तर ज्या तलावातून आपल्याला पाणी येतं ते तलाव 3-4 महिन्यापूर्वीच भरलेले आहेत. नळाखाली भांडे धुणे केली जातात, नळाला पाईप लावून गाड्या धुतल्या जातात, पार्किंग धुतलं जातं. कित्येक जण तर पाणी भरून झालं की नळ बंद न करता तसाच सोडून देतात. मैत्रिणींनो, विचार करा, दिवसाला आपण किती लिटर पाणी वायाला घालवतो. पूर्वी दारात एक 100 लिटरचं रांजण असायचं, त्यामध्ये एक दिवसासाठी 3-4 माणसाच्या कुटुंबाचं आरामात भागायचं. आज त्या रांजणाची जागा 500 लिटरच्या टाकीने घेतली आहे. माझा हा व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका, तर आजच आत्ताच तुम्हाला शक्य असेल त्या पद्धतीने पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय टाळा. कारण पाणी संपलं तर जीवनही संपणार आहे.